नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गणिताच्या पुस्तकातील शिष्यवृत्तीला शेवटचा टॉपिक असलेला आणि मी तर म्हणेल गणिताचा प्राण असा हा महत्वाचा घटक आहे एकचल समीकरणे। आता त्यातला भाग 1 आपण बघणार आहोत। आपल्याला एकचल समीकरण तुम्ही 6वी पासून सोडवत आहात। नवे मी तर 5वीला पण शिष्यवृत्तीच्या मुलांना शिकवलेलं आहे की एकचल समीकरण ज्याला सोडवता येतात आणि शाब्दिक उदाहरणामध्ये तयार करता येतात त्याला गणित हा विषय अजिबात अवघड जात नाही। म्हणून हा टॉपिक व्यवस्थित मुळापासून समजून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं उदाहरण सोडवता येणं शक्य होणार आहे। तत्पूर्वी या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे, कारण तुम्ही शेअर केल्यानंतर किंवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर व्हिडिओ पाहिले तर आम्हाला त्याच्यातून अधिक प्रेरणा मिळणार आहे। चला तर मग सगळ्यांनी शेअर करायचं आहे आणि लगेचच व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत। घटकाचं नाव आहे एकचल समीकरणे। एकचल समीकरण म्हणजे काय? आता आपण बैजिक राशी ज्यावेळेस शिकलो त्या बैजिक राशीमध्ये शिकलो की चल त्या राशीमध्ये अक्षर असतं। चल म्हणजे काय असतं? अक्षर असतं। चल म्हणजे काय असतं? अक्षर। बैजिक राशीला डावी आणि उजवी बाजू असते। आता ही एक बैजिक राशी आहे, परंतु ज्या बैजिक राशीला काय आहे? ज्या बैजिक राशीला डावी आणि उजवी बाजू असते, म्हणजे बरोबर चिन्हाच्या डावी बाजू आणि बरोबर चिन्हाची उजवी बाजू अशी डावी उजवी बाजू असते। एकचल समीकरण कसं ओळखायचं? त्याला 2 बाजू असतात, डावी उजवी बाजू असते, त्यामध्ये समानतेचं चिन्ह असतं। समानतेचं चिन्ह असतं, त्याच्यामध्ये एकच अक्षर असतं आणि त्या चलाचा अक्षर म्हणजे चल आणि त्या चलाचा घातांक 1 असतो, म्हणजे काहीच नसतो। 1 असतो म्हणजे 3x वर्ग वगैरे असं काही नसतं, तर चलाचा घातांक 1 असतो। म्हणजे ज्या बैजिक राशीला डावी उजवी अशा 2 बाजू असतात, ज्या बैजिक राशीमध्ये समानतेचं चिन्ह असतं, ज्या बैजिक राशीमध्ये एक चल असतं, ज्या बैजिक राशीतल्या एका चलाचा घातांक 1 असतो, अशा राशींना आपण एकचल समीकरण असं म्हणतो। मग जर 2 अक्षरांचा वापर केला 3x + 5y बरोबर 10, तर मग काय होईल? हे द्विचल समीकरण होईल। द्विचल समीकरण, एकचल नाही, द्विचल। एकचल म्हणजे एकच चल। आपल्याला आता एकचल समीकरणाचा अभ्यास 7वीला असणार आहे, तर आपण त्या प्रकारची उदाहरणं सोडून बघूयात। पहिल्यांदा आपण साधी उदाहरणं सोडवणार आहोत आणि मग अवघड उदाहरणं सोडवणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि मग दुसऱ्या भागामध्ये शाब्दिक उदाहरणं आणि समीकरण कसं तयार करायचं हे शिकणार आहोत। आता बघा, याच्यामध्ये पहिलंच उदाहरण मी इथे फळ्यावर लिहिलेलं आहे, ते आपण अगोदर सोडूया, त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघूया। दुसरं उदाहरण काय आहे? 6x/5 बरोबर 18। त्याच्यानंतर तिसरं उदाहरण आहे 6x - 18 बरोबर 24। आता ही उदाहरणं आपण बघूयात। आता हे एकचल समीकरण आहे किंवा नाही ते अगोदर बघा। याच्यामध्ये एक ह्या बैजिक राशीमध्ये आपण मगाशीच बघितलं, एक चल आहे, 2 बाजू आहेत, डावी उजवी, समानतेचं चिन्ह आहे आणि याचा घातांक 1 आहे, म्हणजे ही सगळी एकचल समीकरण आहे। आता एकचल समीकरणाचं वैशिष्ट्य असं आहे, त्याला 2 बाजू असतात। दोन्ही बाजूतून जर आपण एखादी संख्या वजा केली किंवा मिळवली तर त्या समीकरणाची किंमत बदलत नाही। मग आता आपल्याला काय करायचं आहे? जर हे 5 वजा केले, काढून टाकायचे, मग इथे आपल्याला वजा करावे लागतील। इकडे जर वजा केले तर आपल्याला तिकडे सुद्धा वजाच करावे लागतात। मग आपण शॉर्टकट मेथड वापरतो। डावीकडे जर बरोबर चिन्हाच्या डावीकडे जर ती बेरजेच असेल तर ती उजवीकडे जाऊन वजा होते, म्हणून 3x बरोबर 17 - 5
3x बरोबर काय झालं, 17तून 5 गेले 12. इथे कोणतंच चिन्ह नसतं म्हणजे गुणिले चिन्ह असतं. 3 हे गुणिले तिकडे गेल्यावर भागिले होतील आणि म्हणून x बरोबर 12/3 बरोबर 4. मग आपण जी x ची किंमत काढली त्याला आपण उकल असे म्हणतो. मग कधी कधी परीक्षेमध्ये विचारलं जातो या समीकरणाची उकल काय. उकल काय म्हणलं की आपण लगेच घाबरून जातो. तर उकल काय म्हणजे काही नसतं तर त्या चलाची किंमत असते, हे लक्षात घ्या. म्हणजे आपला गोंधळ होणार नाही. आता इथे 6/5 बरोबर 18. हे 5 का आहेत, छेदस्थांची संख्या भागिले असते. हे भागिले तिकडे गेल्यावर काय होणार, गुणिले होणार. 6x बरोबर 18 गुणिले 5, 18×5 90. आणि मग तुम्ही म्हणा 90 कडून आले तर हे भागिले होते, मी शॉर्टकट एक पायरी गाळली, गुणिले. मग हे गुणिले आहेत तिकडे गेल्यावर भागिले होतील. x बरोबर 90/6 बरोबर 6×1=6, उरले किती 3, 6×5=30. x ची उकल किती आली, 15. सोपं आहे हे, तुम्ही अगदी 6वीतच शिकलेला आहात. आता इकडे भागिले होते तिकडे गुणिले केले, इकडे अधिक होते तिकडे गेले वजा केले, इकडे वजा आहे तिकडे गेल्यावर अधिक होतील. 6x बरोबर हे वजा आहे तिकडे गेल्यावर अधिक होणार, 24 + 18. 6x बरोबर बेरीज झाली 42 या दोघांची, गुणिले तिकडे गेल्यावर भागिले होतील. x बरोबर 42/6 बरोबर 7. x ची उकल काय आली, 7. आता ही सोपी उदाहरण तुम्ही म्हणाल खूप सोपी उदाहरणे बाई, लगेच आम्हाला 6वीतच शिकलेलो आहोत. परंतु स्कॉलरशिपला इतकी सोपी उदाहरणं विचारली जात नाहीत. तर कोणत्या प्रकारची उदाहरणं अवघड विचारली जातात ते लगेचच आपण पाहणार आहोत. चला आपण पुढची उदाहरणं, काठिण्य पातळीची उदाहरणं कशी असतात समीकरणावर आधारित ते आपण इथे समजून घेणार आहोत. बघा आता हे एकचल समीकरण आहे की नाही बघा बरं, की याच्यामध्ये एकच चल दिसतंय, हो. याला 2 बाजू आहेत, हो. चलाचा घातांक 1 आहे, हो. म्हणजे हे एकचल समीकरण आहे आणि आपल्याला x ची उकल काढायची आहे, x ची किंमत काढायची आहे. तर आपला नियमच आहे, सममूल्य अपूर्णांक समान किमतीचे अपूर्णांक असतील, समजा 1/2 आणि 5/10 हे सममूल्य आहे आपल्याला कळतं. मग कसं असतं तर तिरपा गुणाकार समान असतो. सममूल्य अपूर्णांकामध्ये काय असतं, तिरपा गुणाकार समान असतो. म्हणजे आपण काय करतो, 1/2 बरोबर 5/10 असं लिहितो. म्हणजे बरोबर चिन्ह ज्यावेळेस मध्ये असतं त्यावेळेस तिरपा गुणाकार समान असतो, हे लक्षात ठेवायचं. मग बरोबर चिन्ह आहे म्हणल्यानंतर तिरपा गुणाकार आपण समान करूया. 12 ह्या दोघांनाही गुणिले आहेत. 12 गुणिले कंसात 4 + 2x बरोबर 9 - 2x गुणिले 1. बघा काय केलं, इथं जसं केलं तसंच केलं, तिरपा गुणाकार केला. मग आता सोडो, 12 हे दोघांनाही गुणिले, 12×4 = 48 अधिक 12×2 = 24x बरोबर 9 - एकाने गुणल्यावर काही फरक पडणार नाही. आता आपल्याला हे समीकरण सोडवायचं. काय करायचं, चल असलेली एकत्र घ्यायची आणि अंक असलेली एकत्र घ्यायची. डावीकडे ते वजा असतील तर उजवीकडे बेरीज होईल, उजवीकडे बेरीज असेल तर इकडे आल्यावर वजा होईल. अशा पद्धतीने हे सोडवायचं. मग मी काय ठरवलं की अंकांना एकत्र घेऊया. मग हे अधिक आहे त्याला चिन्ह नसतं म्हणजे अधिकच असतं. मग आता 48 - 9 बरोबर हे -24 तिकडे जाणार म्हणजे काय होणार, -2x याचं चिन्ह सोडायचं नाही, -24x. मग आता 48 मधून 9 गेल्यावर किती राहिले तर 39. मोठ्या संख्येचं चिन्ह येणार बरोबर -2x आणि -24 समान चिन्हांची बेरीज होते, उत्तराला समान चिन्ह येते -26x. आता हे 26 इथे गुणिले आहेत, ते इकडे आल्यावर काय होतील, भागिले होतील. इथे आपण सोडून दाखवूया. काय येतं, 39 बरोबर -26x हे गुणिले ते इकडे आल्यावर भागिले होतील. 39 भागिले -26 बरोबर x. आता याला संक्षिप्त रूप द्यायचं, दोघांना एकाच संख्येने भागायचं. पाढापाठ असेल तर लगेच कळतं. 13×3 = 39, 13×2 = 26 आणि मग उत्तर काय आलं, -3/2.
बघा उत्तर बरोबर येते. आणि मग x ची उकल काय आली -3/2. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण इथे सोडवलेलं आहे. आता दुसरं उदाहरण आपण लगेचच इथे शिकणार आहोत. हे उदाहरण आता आपण समजावून घेऊया. बघा आता आपण मगाशीच ठरवलं की हे पहिल्यांदाच एक चल समीकरण आहे. याच्यात एक चल आहे, दोन बाजू आहेत, मध्ये समानतेचं चिन्ह आहे आणि मग आपल्याला हे एक चल समीकरण सोडवता येतं. या दोघांच्याही किमती समान आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि मग मध्ये बरोबरचं चिन्ह असेल आणि तर तिरपा गुणाकार समान असतो. म्हणजे आपल्याला या दोघांचा गुणाकार आणि उदाहरण काय होतं x वजा 3च होतं. इथे तिरपा गुणाकार समान येणार आहे. या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार समान असणार आहे. पण गणितामध्ये असं गाढव काम करून चालत नाही. थोडंसं डोकं लावावं लागतं की एवढ्या दोघांचा गुणाकार करणं किती अवघड होणार आहे. परत ही x हा सगळ्यांना गुणिले आहे, -3 हा सगळ्यांना गुणिले आहे आणि एवढी मोठी ती राशी तयार होणार. त्यापेक्षा याचे अवयव पडतात का पाहायचे. आपण बैजिक राशीचे अवयव हा एक व्हिडिओ केलेला आहे. बैजिक राशीचा व्हिडिओ केला त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की याचे अवयव कसे पाडायचे. की आपण बघितलं की या दोघांचा गुणाकार म्हणजे कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 15 येतो. मग कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 15 येतो. 1 गुणिले 15 येतो, 3 गुणिले 5 येतो. अजून कोणता येतो का तर नाही येत. तर मग कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 15 येतो आणि त्यांची बेरीज वजा बाकी 2 येईल. बघा बरं इथे याची जर वजाबाकी केली तर 2 होते. म्हणजे आपल्याला ही जोडी निवडावी लागेल. म्हणजे पण याच्यामध्ये याला चिन्ह वजाच आहे. म्हणजे तुम्ही जर 5 वजा 5 अधिक 3 केलं तर तुमची वजाबाकी म्हणजे तुमचं जे उत्तर आहे ते -2 असणार आहे. म्हणजे तुम्हाला इथले ही जोडी. मग आता आपल्याला इथे 2 कंस मिळतात. म्हणजे एका कंसामध्ये x वजा 5 आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 3 झालं. याचे हे अवयव पाडले आपण. अवयव कसे पाडले की कोणत्या दोघांचा गुणाकार 15 आहे असं शोधलं आणि त्यांची बेरीज वजाबाकीसाठी आपल्याला वजाचं चिन्ह हवं होतं म्हणून मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह दिलं आणि लहान संख्येला अधिकचं चिन्ह दिलं. म्हणजे याच्या ऐवजी मी काय लिहू शकते बघा बरं. x वजा 3 छेदस्थानी x वजा 5 बरोबर x वजा 3 छेदस्थानी त्याच्या ऐवजी मी असं लिहू शकते x वजा 5 आणि x अधिक 3. हे लक्षात आले का बघा बरं तुमच्या. मी फक्त याचे अवयव पाडले. बैजिक राशीचे अवयव हा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्यायचा आहे. मग आता आपल्याला ह्या तिघांचा गुणाकार करायचा आहे. तिरपा x वजा 3 गुणाकार करत बसायचं नाही. x वजा 5 आणि x अधिक 3 बरोबर म्हणजे ते काय असतात तुम्हाला भागिले असतात. मग आता बरोबर x वजा 5 आणि x वजा 3. बघा बरोबर मांडले का बघा. आपण या तिघांचा गुणाकार मांडलेला आहे. या दोघांचा गुणाकार मांडलेला आहे. मग आता काय होतं बरोबर चिन्ह म्हणजे काय असतं की इकडची बाजू इकडेला भागिले असते किंवा इकडची तिकडेला भागिले असते. मग उलट समजा आता इथे 5 असेल आणि इथे 5 असेल तर 5 ला 5 जातात म्हणजे याची किंमत काय असते 1 असते. मग आता x वजा 3 इथे आहे गेला. x वजा 5 इथे आहे गेला. म्हणजे राहिलं काय तुमच्याकडं x अधिक 3 राहिला आणि इथे पुढे काय राहिला 1 राहिला. मग आता काहीच नाही राहिलं म्हणजे लगेच 0 नाही, काहीच नाही म्हणजे इथे 1 राहिलेला आहे. मग अधिक 3 आहे तिकडे गेल्यावर काय होतील वजा होतील. 1 वजा 3 म्हणून x ची उकल आली. भिन्न चिन्हांची वजाबाकी होते. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येतं. मग आपण कशा पद्धतीनं सोडवलं. अशी उदाहरणं तुम्हाला सोडवता आली पाहिजे. अशी उदाहरणं आपल्या पुस्तकामध्ये आहेत. ऑनलाईन टेस्ट सोडवायची आहे. चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि तुम्हाला सगळ्याच घटकांचे व्हिडिओ सर्च करायला खूप वेळ जातो आणि मग आपण कंटाळा करतो कुठं शोधायचं. तर पुस्तक घेतलं तर तुमचा हा सुद्धा त्रास जाणार आहे. डायरेक्ट घटकाचं नाव काढायचं, तो घटक काढायचा, त्याच्या बाजूचा QR कोड स्कॅन केला की व्हिडिओ लगेच सुरू होतो आणि घटकाच्या शेवटी
ऑनलाईन टेस्टचा पण QR कोड असतो, तो स्कॅन केला की टेस्ट ओपन होते. म्हणजे सर्च करायची गरजच नाही. त्यासाठी आपल्याला यशोदीपचं पुस्तक मागवावं लागेल. ते कुठे मिळेल? खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. आम्ही पोस्टाने पाठवण्याची व्यवस्था नक्की करतो. दुकानापेक्षाही तुम्हाला हे पुस्तक स्वस्त मिळणार आहे. धन्यवाद.